नमस्कार मित्रांनो, आज मी चाललो आहे माझ्या गावी आणि आता मी पोहोचलो आहे पिंपळगावमध्ये. आणि पिंपळगावमध्ये पोहोचल्यानंतर आता नेहमीसारखाच पाऊस आता चालू आहे आणि पावसामधूनच आमची ही पायपीट चालू आहे गावच्या दिशेनं. आणि गावच्या दिशेनं यासाठी आम्ही आलो आहे की आता माझ्या बेडीव गावमध्ये मी पोहोचलो आहे आणि हा बेडीव गावचा माझा निसर्गरम्य नजारा तुम्ही बघत असाल. ह्या माझ्या भगिनी तरवा काढत असताना निसर्गरम्य वातावरणामध्ये आणि मी नेहमीसारखंच तुम्हाला माझ्या चॅनलचं इंट्रोडक्शन देत असताना मित्रांनो, आज सांगायला भारी वाटतं आहे की ह्या चिखलामध्ये पाय ठेवल्यानंतर जो सोन्यापेक्षा देखील मला आनंद भेटतो आहे तो द्विगुणित खरंच मनापासून सांगतो. आत्ता मी पोहोचलो आहे तरवा काढणाऱ्या महिलांमध्ये आणि अतिशय चांगल्या प्रकारे आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये सुंदर अशा माझ्या गावच्या महिला तरवा काढत असताना, कारण भात लावणीचा हा हंगाम चालू आहे आणि मी शेतामध्ये माझ्या पोहोचलो आहे. वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला ह्या एपिसोडमध्ये पाहायला भेटणार आहेत. तर मित्रांनो, पाहायला विसरू नका. माझा अभिमान माझा महाराष्ट्र ही माझी यूट्यूब चॅनलवरती येणारा हा माझा एपिसोड. मित्रांनो, पावसाचं वातावरण झालं आहे आणि सुंदर असा नजारा हा तुमच्या डोळ्यासमोर दिसतो आहे. महिला वर्ग तरवा काढत आहेत आणि माझा मित्र जितेंद्र हा आता हातामध्ये पॉवर टेलर घेऊन सुंदर अशी भात लावणी करत असताना मित्रांनो, बऱ्याचशाच गोष्टी ह्या एपिसोडमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. कारण की हा एपिसोड काही वेगळा नसणार आहे, पण नेहमीसारखीच माझी आई इमोशनल होताना, कारण की मी आत्ता चाललो आहे पुन्हा एकदा परतीच्या प्रवासाला मुंबईला. आणि मुंबईला निघत असताना भरपूर साऱ्या आठवणी तुमच्यासोबतच्या मी घेऊन चाललो आहे मुंबईला. आणि हा माझा एपिसोड खरंच एन्जॉय करा आणि पाहायला विसरू नका. अभिमान माझा महाराष्ट्रावरती हा माझा एपिसोड येतो आहे भात लावणीचा, तो बघायला विसरू नका. भात लावणी माझ्या गावची. तर धन्यवाद.